केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधात आपण लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव मांडल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं। पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्तांसाठी केंद्राकडून काय मदत देण्यात आली असा प्रश्न आपल्यासह इतरही खासदारांनी लोकसभेत विचारला होता। यावर मदतीसाठी महाराष्ट्राकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं उत्तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सभागृहात म्हटलेलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं। म्हणजे आधी खोटी माहिती देऊन कृषी मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केली। यासाठी दोन्ही मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे। जर 27 तारखेला प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला होता, तर मग खोटी माहिती सभागृहात का दिली गेली? आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्या खासदारांनी हे सभागृहाचा अवमान आहे, सभागृहाच्या सदस्याचा अवमान आहे। आणि मला वाटतं अशा पद्धतीने मंत्री जर त्या ठिकाणी बिनधास्तपणे खोटी उत्तरं जर रेकॉर्डवर देत असतील, तर तो निश्चितपणे खासदारांच्या विशेष अधिकारामध्ये येतं। आणि त्याच्याच अनुषंगानं त्या ठिकाणी दिनांक 9 तारखेला 9/12/2025 रोजी त्या ठिकाणी मी लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सन्माननीय कृषी मंत्री आणि सन्माननीय राज्यमंत्री नित्यानंदजी राय यांच्याकडे मी त्या ठिकाणी दाखल केला आहे।